मी का म्हणतो गुंफाबाई, जाऊ का व तुरीचे शेंगा आणवले? कोटच्या मा तुरीच्या शेंगा कोटी फरतेत व त्या दिवशी गेलो होतो तर काही दिसल्या नाही मा मनमानी पहा तरी अशी कंडिशन आहे व बाई, कोटी भेटतेत व तुरीच्या शेंगासाठी हिंडा लागते लंग 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 लंग. त्या नाही का आमच्या व शेताजवळच्या फलाण्याच्या वावरामध्ये मस्त लागले तर जाऊन का म्हणत होतो. ओके मा, तो मस्त फलाण्याच्या वावरामध्ये शेंगा आहेत. कोटचा फलाण्या हो बाई तो. हो आमच्या शेताजवळचाच हो. तो मस्त शेंगा राहते त्याच्या वावरामध्ये. पण तो वावरामध्ये राहायच नाही. मग जाऊन ना आणून म्हणत होतो. नाही ना व मोठा भेव लागते मला. कोणाच्या शेता म्हणल्या कोणत्याही वस्तू आणावच्या म्हणला का मला मोठा भेव. मी कोणाच्या शेतामध्ये जाऊ नाही. मला सप्पा माहित आहे लोकांची कंडिशन. का करतात लोक मोठं खराब राहतात. मोठं खराब मा लोक इथं मग गेला तर मग मोठ्या धाव पडतात. तुम्हाला शेतामध्ये आलीसच कायलं, शेंगाच कायलं नेतेस, मग असाच करतेस तसाच करतेस. अरे मस्त आरण पाणी होते, एका नारण पाण्याला आणून म्हणतो मी, काय नाही म्हणतो का. पण लोकांचा मोठा भेव लागते मला. तसंच नाही तर का गुंफाबाई, मोठी खराब कंडिशन आहे. एखाद दिवस कोणी आणते, रोजे रोजे जातून का कोणाच्या वावरामध्ये आम्ही. मग नाही तर का शेवंताबाई, आम्ही रोज रोज कोणाच्या वावरामध्ये जाऊ नाही. एखाद दिवस जातून. पण आता लोकायला कसं सांगू मा. एखाद दिवस शेरभर मुठभर दाना आणते माणूस शेंगा. निसासाठी बढियापैकी होते. चल ना तव बाई, जाऊन नाही का मग शेंगासाठी. जाऊन ना तव जाऊन. जास्त घाई नको करूस. आरामशीर जाऊ. दुपार तिपारकन माझा धंदा पाणी होऊ दे. काय गुंफाबाई, तू अशी का नाही कधी अशीच करतेस. बराबर लवकर धंदा पाणी करस नाही. बापा शेवंताबाई, तू आताच तर पतल्या आवाजात बोलत होतीस, आणखी मग भारी आवाजात बोलतेस. कशी व तू. तसा नाही गुंफाबाई, माझा आतापर्यंत नाही का गरा बसला होता. तर गऱ्याला उठवायचा ना, बसूच काय देवाचा. बसू नाही देवाचा कोणाला, नाही कामच करत राहायचा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. म्हणजे आळस केल्यानं काही नाही हो. तू आळस करतेस, बसू देतेस. तू काय बैगीत नाही झालीस व गुंफाबाई. कशी म्हणून ऐकस नाही. तुरीच्या शेंगायला चल म्हणतो. चल ना तव. झोऱ्या गिऱ्या धर आणि हाय असं जीन्स बिन्स नको घालत जाऊस. चांगली साडी घाल, ओट्यामध्ये धरावाला मस्त होते बरा. ओके हो ना व. नाही तर मी खिशामध्ये धरीन ना, माझ्या ह्या जीन्सला मस्त खिसा आहेत. पण हो का गे, तुला शरम पाहिजे. एवढी नवती नवाडी लगन झाली बायको, ना हे असं कपडे घालून हिंडतेस. काही सोबण्यालायक गोष्ट पाहिजे. साडी घालून हिंडाव ना तू ना. का मला साडी घालायचा मोठा येते त्रास. साडी गिडी घाललो का नाही, भकनीरे जातो ना, कोठी पडून जातो मी. मला चालवलं नाही जम. अरे तर आस्ती चालावं लागते ना. तू म्हणशील का मस्त एक नाल एक टांग, तर तिथे 10 फुटावर एक टांग टाकेन, तर तसा नाही जम. चल मग ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार नाही का मी साडी घालूनच येतो. व तर थैलात धरतो ना, कायला साडी घालावं लागते. थैल्यामध्येच आणून. मी का म्हणतो, वट्यातली वस्तू नाही का कोणाला दिस नाही, आणि थैल्यामध्ये आणलीस का नाही. काव आणलीस बाई थैल्यामध्ये म्हणून विचारतात लोक. अरे तर का भेव पडला का आम्हाला. नाही तर का तुझ्या वावरातल्या शेंगा होत का ना माझ्या वावरातल्या शेंगा होत का. आपण चालून दुसऱ्याच्या वावरामध्ये. तोही आहे. चल मग. बाई शेवंताबाई, मस्त शेंगा आहेत. मग नाही तर का गुंफाबाई, बढिया शेंगा फरल्या आहेत. आता मस्त स्पष्ट बोलतेस नाही. मगाने तुझा गराज पडला होता, कशी तर नाही का आई करस. मग नाही तर का गुंफाबाई, गरा पल्ला राहिल्यावर अशाच गोष्टी होतात. तसा तर वेगळाच आवाज निघत होता. मस्त लवकर शेंगा तोड. कारण का वावरवाला आला तर मग आमची काही खरी नाही. देलन झोडपा मारून का नाही, कंबरच मोडाचा काम आहे. एक तर वावरवाला माणूस मोठा खराब आहे. कशा कशा शिवागारी करते. माझे मा शिवाना गारी करते का व. मला माहीतच नव्हता. मग नाही तर का बाई, कशा कशा प्रकारच्या शिवा देते मा. ऐकून नाही होत असा बोलते. हो का शेवंताबाई, सांगलीस तर बाका झाला. तोड लवकर न उगी मुगी निघून जाऊ. ठीक आहे ना गुंफाबाई. असाही नाही तरी तो दुपारी राय नाही. दारू पाणी खाया माणूस आहे. तो जाते तो तिकडेच लंग हिंडावलं. पण मला एक गोष्ट सांग, एवढ्या शेंगा फरतानी शेतामध्ये राहायला पाहिजे का नाही पाहिजे. कोण सांगल कोणाला. आपल्याला काय, आपल्याला आंब का मोजतेस, गुटल्या का मोजतेस, आंब खावासीन काम. पण ह्या तर शेंगा होत व. अरे माझ्या मनाचं तात्पर्य तोच आहे. शिल्क नको मोजूस शेंगायचं.
दाण्याशी मतलब ठेव. ठीक आहे मग. चल चल बढिया ठीक आहे. मस्त उद्या आरण बनवतो दाण्याचा. मग नाही तर का तर बाई ते आमच्या घरचंही मोठं खुश होतील. दाण्याचा आरण बनवीन बढिया पैकी तर माझ्या नावानं तर बढिया खुशच होतील. दाण्याचा आरण बनवतील म्हणलं. कारण तुरीच्या शेंगा तर भेटत नाही आम्हाला. मग नाही तर का तर बाई तुरीच्या शेंगा दिसतात का डोरायला. नाही आमची जागा ना जमीन. मग नाही तर का तर बाई. चल चल बढिया शेंगा झाल्या तुझ्या माताना नाही तर कोटच्या माल. मग नाही तर का तर बाई माझ्या माताना होऊन गेल्या. नाही तर तू अशी जात होतीस का. मग नाही तर का मी कोटी जातो एकटीच बाई. अशाच तुरीच्या शेंगा मस्त भेटतील उद्यापासून. पण की कोटी भेटतील तर. अरे तर तो दुपारी वावरातच नाही रे. उद्या जाऊन तेच. मग ठीक आहे उद्या जाऊ नाही का. ये बड़ी अच्छी बात कही आप.